विधानसभा निवडणुकीचा बिगुल आता वाजला आहे। सर्व उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये कंबर कसून आता उतरले आहेत। 3 सप्टेंबर रोजी अमरावती शहरामध्ये विविध नेत्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। अमरावती शहरातील विकास पुरुष या पदवीने ओळखल्या जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे सुनील देशमुख यांनीही आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह नामांकन अर्ज दाखल केला। हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपा शिवसेना रिपाई तथा मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुनील देशमुख यांनी आपले नामांकन दाखल केले। इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून या नामांकन रॅलीला सुरुवात करण्यात आली। येथे डॉक्टर सुनील देशमुख यांच्या समर्थकांनी जोरदार नारे देत त्यांचे स्वागत केले। त्यानंतर जयस्तंभ चौकातील महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला हार अर्पण करून अमरावतीच्या तहसील कार्यालयामध्ये ही रॅली पोहोचून त्यानंतर निवडणूक अधिकारी यांच्याकडे डॉक्टर सुनील देशमुख यांनी आपले नामांकन दाखल केले। यावेळी भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। प्रचंड उत्साहात नामांकनाची रॅली संपन्न झाली। अमरावतीच्या चारही कोपऱ्यातून सर्व जाती धर्म पंथाचे लोक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले। भाजप शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले रासप इतर जे अलाइड पक्ष आहेत त्यांची प्रमुख नेते उपस्थित होते। आपले मागील माजी खासदार श्री आनंदरावजी अडसूळ हे स्वतः आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते। त्याचप्रमाणे अत्यंत मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग पण उपस्थित होता। शिवसेनेचं कॅडर पूर्ण ताकदीने उभं होतं। त्यामुळे एकंदर चांगलं वातावरण निर्मिती झालेली आहे। यावेळी विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे पाटील, जयंत डेहनकर, शिवराय कुलकर्णी, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, डॉक्टर सोनाली देशमुख, सुरेखा लुंगारे, सुचिता बिरे यांच्यासह हजारोच्या संख्येने शिवसैनिक तसेच भाजप कार्यकर्ता उपस्थित होते। अमरावती के सब लोगों को पहले मेरा नमस्ते। आज डॉक्टर साहब अपना नामांकन कर रहे हैं बीजेपी की तरफ से और सभी को पता है बीजेपी ही सबसे अच्छा पक्ष है। बीजेपी ने जो हिम्मत वाले डिसीजंस लिए हैं ऐसा कोई ले नहीं सकता, इसलिए भारत की जनता उन्हीं के साथ रहेगी इसका हमको विश्वास है। और डॉक्टर साहब का तो सवाल ही नहीं, उनके काम इतने हैं कि उनके काम ही उनका प्रचार कर रहे हैं। माननीय सुनील भाऊ देशमुख यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली त्याबद्दल आम्ही सर्वजण खूप आनंदात आहोत आणि पुढील कार्यास भाऊ सतत कार्य करतच राहतील। यापुढे पण त्यांनी खूप अमरावतीमध्ये कार्य केलेले आहे आणि त्या कार्यानुसार आता त्यांना बहुमताने आणि जास्तीत जास्त भरघोस मताने जनता त्यांना निवडून पण देतील आणि भरघोस मताने ते निवडून पण येतील। आज आमच्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे। भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे उमेदवार आदरणीय डॉक्टर सुनील भाऊ देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। आज अर्जाचं नामांकन या ठिकाणी उमेदवारी ते भरणार आहेत, त्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे, कारण त्यामागचं कारणही तसंच आहे। एक विकास पुरुष म्हणून, एक वादळ म्हणून आणि एक अमरावती शहरामध्ये सौंदर्यीकरणामध्ये एक भर टाकणारा व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सुनील भाऊ देशमुख आहेत। मग रस्त्यातले अमरावती शहरातलं सौंदर्यीकरण असो, बगीचे असो, रस्ते असो, उद्यानं असो, या सगळ्या बाबतीत भुयारी गटर योजना असो किंवा अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी असो, त्याचप्रमाणे मोठमोठ्याला ज्या जवळपास 11 ज्या पाण्याच्या टाक्या बांधलेल्या या सगळ्या सुनील भाऊंच्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं हे काम होत आहे। विकास पुरुष म्हणून त्यांची ओळख आहे, अतिशय लोकप्रिय आहे, एक अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहे, अभ्यासू आहे, विचारवंत आहे आणि कुठल्याही गोष्टीचं
ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।